त्या माणसाशी संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागतो, याबद्दल काय वाटतं? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही स्पेशली पहा, केक भरवतानाचा फोटो जो आहे आणि तुम्ही फक्त झूम करून त्या बाबाची नजर पहा. तुला मला पण कळेल की तो कसल्या नजरेने पाहतोय. तो नजरेने खातोय त्या रुपालीताईंना, हे दिसतं आपल्याला. आणि यांना कळलं नाही. महिला आयोग विश्वासाचा न वाटल्याची कारणं जी आहेत ती तर महिला आयोगाकडे पाहिल्याबरोबरच कळतं तुम्हाला. यांची ॲटिट्यूड, यांचा ड्रेस सेन्स, यांचं ग्लॅमर, यांचं मेकअप, यांची ती आर्टिफिशियल नखं, आणि काही लोक त्यांचे पार्टनर्स असतील. त्यात 1 नंबरवर दीपक केसरकर, 2 नंबरवर रुपालीताई चाकणकर. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आवर्जून तिथपर्यंत नेणे. म्हणजे रुपालीताईंनीच महिलांना खरात बाबापर्यंत नेलं असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल, असंख्य महिलांना नेलं असेल. प्रत्येकीला असं मी म्हणणार. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. एबीपी माझाच्या या विशेष संवाद सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यभरामध्ये चर्चेत असलेलं भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, त्या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना द्यावा लागलेला राजीनामा आणि त्यानंतर महिला आयोगाचं कार्यक्षेत्र, महिला आयोगाची कार्यपद्धत आणि महिला आयोगानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत महिला आयोगाच्या माजी सदस्य, प्रॅक्टिसिंग स्त्री रोगतज्ञ आणि महिलांना न्याय मिळवून देता यावा यासाठी कायद्याचं विशेष शिक्षण घेतलेल्या आशाताई मिरगे. ताई नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच आहे की सध्या ज्या काही राज्य महिला आयोगाच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडालेल्या आहेत राज्यभर, ते पाहून काय वाटतंय तुम्हाला? खरं तर मन व्यथित होतं. महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी अभ्यास करून तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी अहिल्याबाई रांगणेकर, मधु दंडवंतेंच्या मिसेस, लाटणे मोर्चा घेतलेल्या वगैरे त्या सगळ्या त्यावेळेच्या सगळ्या रणरागिणीज, त्यावेळेला मी पण होते, सीमा साखरे, विद्या बाळ, आम्ही सगळ्यां जवळपास 21 महिलांसोबत सलग 3 दिवस रेसिडेन्शियल चर्चा करून आपल्या भारतामध्येच महिला आयोगाची असं एक कमिशन की जी महिलांच्या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली, म्हणजे योग्य रीतीनं महिलांना न्याय देण्यासाठी झालं पाहिजे, यासाठी एखाद्या कमिशनची स्थापना करायची का, यावर चर्चा करून 1993 मध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना केली. नंतर बाकीच्या भारतामध्ये झाली. महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट. महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट. पुन्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनी पहिलं महिला धोरण लिहिलं. त्यानंतर महाराष्ट्र वॉज फर्स्ट स्टेट की ज्याच्यात PCPNDT 1994 हा कायदा पहिल्यांदा संमत झाला. काय आहे बरं तो? प्री कन्सेप्शनल प्री डायग्नोस्टिक टेक्निक्स. म्हणजे काय? गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेनंतर प्रसूतीपूर्वी आपल्या गर्भाचं लिंग मुलगा आहे की मुलगी आहे हे पाहून, जर मुलगी असेल तर त्याला सर्रास काढून टाकण्याची प्रॅक्टिस मध्यंतरी झालं होतं. स्त्री भ्रूण हत्या, याच्या विरोधीचा कायदा प्रथमतः पुन्हा शरदचंद्र पवार यांनी 1994 मध्ये मुख्यमंत्री असताना संमत केला. त्यानंतर तो भारतात लागू झाला. म्हणजे महाराष्ट्र हे किती पुरोगामी आणि प्रो महिला किंवा महिलांचा स्वतंत्र, तू पहा ना, जिजाऊपासून अगदी सावित्रीपर्यंत, मग त्या अहिल्याबाई होळकर असतील, शांताबाई शिंदे असतील, असंख्य नावं घेईल मी, ह्या महाराष्ट्राच्या प्रवृत्ती आहेत. अख्ख्या भारतभर ज्या महिलांचं नाव आयडॉल म्हणून घेतलं जातं की सतीप्रथा असताना सती न जाता सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन राज्य सुंदर प्रशासन करणारी अहिल्याबाई महाराष्ट्राची. आणि त्या महाराष्ट्रात हे जे राज्य महिला आयोगाचं सगळं ग्लॅमरीकरण, स्वार्थीकरण, एकाधिकारशाही आणि त्या पीडित महिलांनाच गृहीत धरणे किंवा राजकीयीकरण की आपल्या राजकारणासाठी त्याला वापरून घेणे, हे जे झालेलं आहे, मन व्यथित होतं. मी राज्य महिला आयोगाला असताना सुद्धा पॉलिटिक्सशी किंवा एखाद्या राजकीय पार्टीशी अटॅच असणाऱ्या महिलांना देण्याची एक प्रथा आहे. खरं तर नियम नाही. राज्यघटनेमध्ये, महिला आयोगाच्या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय असलेल्या महिलेला देऊ नये
महिला क्षेत्रामध्ये 30 वर्ष, 15 वर्षाच्या वर ते 30 वर्ष काम केलेली आणि 65 वर्षाचं वयपेक्षा कमी वय असलेल्या महिलेला द्यावं असं आहे. प्लस त्याची रचनाच अशी आहे की एक अध्यक्ष, 6 सदस्य, एक सदस्य सचिव जी प्रीफरेबली IAS महिला असावी, एक आपल्या महाराष्ट्राचे जे DG पोलीस महासंचालक ते आमच्यासोबत शासकीय सदस्य, त्याला स्वीकृत सदस्य म्हणा, पदसिद्ध सदस्य म्हणा, ते असतात. प्लस महाराष्ट्राचे जे न्यायाधीश ते आमचे सल्लागार. असा हा खरं तर. पण अशा पद्धतीनं आत्ता नेमणुका झाल्या होत्या या महिला आयोगामध्ये? नाही. आय वॉज कमिंग टू दॅट ओनली की या मागच्या म्हणजे आपल्या माजी अध्यक्ष राज्य महिला आयोग रुपालीताई चाकणकर यांची पोस्टिंग झाल्यापासून तर त्या राज्य महिला आयोगाची डेफिनेशनच बदलली बेटा. व्यथित होतं मन की या मागच्या वेळेचं त्यांचं दुसऱ्यांदा जे पोस्टिंग झालं त्यानंतर मागच्या 1.5 वर्ष झाले त्यांनी तर सदस्यांची पोस्टिंग पण नाही केली. माझा प्रश्न आहे आपल्या मुख्यमंत्र्यांना, माझा प्रश्न आहे महिला बालकल्याण मंत्र्यांना, ज्यांच्या अंतर्गत हे राज्य महिला आयोग येतं असं आम्ही म्हणतो, सदस्यांची पोस्टिंग पण नाही केली. आणि गृहीत धरणं इतकं किंवा स्वतःच्या राजकीय प्रतिमेमुळे मंत्र्यांसोबत की गृहमंत्र्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी उठबस असते म्हणून, म्हणजे शब्द वापरू नाही तो, पण तो तोरा इतका, ती ॲटिट्यूड इतकी की शेवटच्या दिवशी ज्या दिवशी राजीनामा दिला, सदानंद दाते ज्यांनी NIA रिप्रेझेंट केलेला आहे, आपले पोलीस महासंचालक, त्यांना जाऊन ह्या सांगतात की या केसची चौकशी अशी अशी करा. अरे दे आर नॉट युअर, म्हणजे दे आर नॉट वर्किंग अंडर यू. जे राज्य महिला आयोगाने या टेन्युअरमध्ये ड्रेसवाले पोलीस दादा आजूबाजूला फिरवत आणि त्या सोशल मीडियावर रील करत ते माझे सबऑर्डिनेट्स आहेत अशा टाईपचा जो नेरेटिव्ह सेट केलं ना, नो, दे आर आवर नोडल ऑफिसर्स. म्हणजे एखाद्या महिलेला न्याय देताना राज्य महिला आयोग आणि महिला बालकल्याण विभाग कुठे कमी पडलं तर पोलीस दादांची मदत घेऊन कोर्टाने दिलेला निर्णय असेल, एखाद्या पंचांनी दिलेला निर्णय असेल, कौटुंबिक बैठकीतून ठरलेला निर्णय असेल, त्याला इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ही राज्य महिला आयोगाकडे येते. राज्य महिला आयोगाचे कर्तव्य काय हे जर मी तुम्हाला विचारलं किंवा तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटेल की या मागच्या 5 वर्षात, 4.5 ते 5 वर्षात माननीय रुपालीताईंनी काहीही स्वतःही केलं नाही, त्यांनाही करू दिलं. त्याच मुद्द्याकडे मी येते. म्हणजे आपण महिला आयोगाचं कर्तव्य आणि कार्यक्षेत्र या सगळ्याबद्दल बोलूया, पण महिला आयोगाच्या अध्यक्षाला महिलांच्या शोषणास आरोपी असलेल्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्या माणसाशी संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागतो, याबद्दल काय वाटतं? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या विदर्भाकडे एक म्हण आहे, ही काय करता बाबा, कुंपणच शेत खाताय. एका TV चॅनलवर बोलताना मी या विषयात बोलले होते की कुंपण शेत खाताय हे मी ऐकलं होतं. इथे कुंपणाने अख्खं शेत लांडग्यापुढेच नेऊन टाकलं आहे. म्हणजे जर या अशोक खरात प्रकरणाची अख्खी पार्श्वभूमी, कारण मी राज्य महिला आयोगाला असल्यामुळे सुद्धा गत 30 वर्षापासून मी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, महिला क्षेत्रात काम करत आहे, म्हणून सुद्धा माझं नेटवर्क थोडं स्ट्रॉंग आहे. किंवा अकोल्यात काम करणारी जी पोलीस अधिकारी असतात, महिला बालकल्याण अधिकारी असतात, त्यांचा माझा कनेक्ट असतो. सुदैवानं नाशिकचे जे ग्रामीणचे CP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांनी अकोल्यात ॲडिशनल SP म्हणून काम केलेलं आहे. मला त्यांच्यासोबत काम करण्याचा म्हणजे प्रसंग आलेला किंवा अनुभव आलेला. आणि नगरचे किंवा अहिल्यानगरचे जे CP आहेत, सॉरी SP आहेत, सोमनाथजी घारगे, ज्यांनी हे सगळं प्रकरण उघड केलं. हे दोघंच जण सध्या ते सगळं करत आहेत. आणि SITची स्थापना झाल्यावर त्यात आता तेजस्विनी सातपुते मॅडम काम करत आहेत. ते सोमनाथ घारगेसुद्धा आमच्याकडे होते. आणि या दोघांच्याही मिसेस ह्या माझ्या पेशंट असल्यामुळे हे माझे एकदम घरगुती संबंध. बऱ्यापैकी गोष्टी मला प्रॉपरली, म्हणजे नॉट फ्रॉम ओनली सोशल मीडिया, तर खऱ्या जशा आहेत तशा कळलेल्या आहेत असं मला वाटतं. अर्थात त्यांनी त्यांच्या पोलीस विभागाची गोपनीयता मोडून किंवा नियम मोडून मला कुठलीही गोष्ट सांगितली नाही आणि मी विचारली पण नाही. पण काही पत्रकार किंवा हे पोलीसवाले अधिकारी, हे दोन्ही अधिकारी अत्यंत काबिल अधिकारी आहेत. आता या घटनेमध्ये काय घडलं, म्हणजे रुपालीताईंना सह आरोपी करा
असं ज्या सुषमाताई आणि रुपालीताई ठोंबरे म्हणतायत ठोंबरे. हं. त्याचं कारण काय आहे? कारण त्यांनाही हे कळलं असणार, जे माझ्यापर्यंत आलं ते त्यांच्यापर्यंत गेलं. मागच्या वर्षी 3 मार्च 2025ला पुढारी खबरदार नावाच्या एका पेपरने एक बातमी छापली, हो. ज्यामध्ये त्यांनी फक्त असं एक इंडिकेटिव्ह की कॅप्टनचा भंडाफोड आम्ही करणार, हं. अशा टाईपनी वेग बातमी, कोणाचंही नाव नाही, कुठल्याही पीडितेचं नाव नाही, नथिंग, पण असं दिलं होतं. हे दिल्याबरोबर नगरच्या एसपींना हं. पहिल्यांदा तर फोन की हा कोण माणूस आहे, हं. त्याला जरा तंग करा, टाईट करू. हं. आणि जेव्हा ऐकलं नाही, कारण ते एस पी कर्तव्यदक्ष आहेत, बरोबर. राईट इज राईट अँड रॉंग इज रॉंग वाले दोन्ही ऑफिसर्स आहेत, तर त्यांना थेट पत्र लिहिलं हं. राज्य महिला आयोगाच्या पॅडवर हं. की पुढारी खबरदार नावाचं पेपर बंद करायला सांगा. हं. का तर ते कॅप्टन लिहिलं त्यांनी म्हणून. आता आई गई बात हो गई. इकडं काय झालं नाशिकला, जिथे या तुम्ही भोंदू बाबा म्हणता, मी त्याला विकृत बाबा, सावकार बाबा, ओष्णोजल बाबा, खूप नावं दिली आहेत मी त्याला, हं. तो विकृतच होता. प्रश्नच नाही. याच्या ऑफिसमध्ये जो नितीन जाधव नावाचा मुलगा काम करत होता, त्या मुलाचं लग्न झालं. हं. बाबाची नजर त्याच्या बायकोवर गेली आणि एकदा बायकोला भेटायला आण असं काहीतरी त्यांनी म्हटलं. आता माझा मालक काय करतो हे तर मला माहिती आहे, हं. बरोबर. मग माझ्या बायकोवर त्याची नजर गेली हे वाटल्यामुळे त्यांनी काय केलं की आत काय करतो मला माहीत आहे, त्यांनी स्पाय कॅमेरे ऑफिसमध्ये फिट केले हं. आणि त्याचा फुटेज तो घेत राहिला. जेव्हा ते सगळं पाहत होता तो, मे बी हं. आता ह्युमन बिंग्स टेंडन्सी आहे की या महिलांना ब्लॅकमेल करून किंवा या बाबालाच ब्लॅकमेल करून मला काही पैसे मिळतील का असंही वाटलं असेल, का माहिती नाही. पण त्यातले काही फुटेज घेऊन हा गायब झाला. हं. जवळपास 3 महिने तो गायब होता. हं. आणि गायब झाल्यानंतर त्यांनी काय केलं, एका ARTO महिलेला हं. तिची क्लिप पाठवली, तिला पैशांची मागणी केली. हं. तिने स्वतःचा भाऊ, नवरा, जेठ अशा घरातल्या पुरुषांना सांगितलं आणि त्या सगळ्यांनी तिला सपोर्ट केलं. शी सेड की मला माहिती नाही हे माझ्याशी केव्हा झालं, कदाचित मला ते प्यायला दिलं म्हणून गुंगी आली असेल किंवा हिप्नोटाईज केलं असेल. आणि सुदैवानं त्या महिलेवर तिच्या लोकांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी सपोर्ट केलं. अहिल्यानगरमध्ये त्यांनी ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला नितीन जाधवच्या विरोधात. हं. आता ते सगळे लोक या बाबाचे भक्त होतेच, हं. कदाचित ती कुणकुण बाबांपर्यंत पोहोचली असेल. हं. बाबांना कळलं आता हे आपल्या भोवती येणार. हं. त्यांनी लगेच नाशिक पोलीस स्टेशनमध्ये, कुठल्या तरी नाशिक जिल्ह्यातल्या, हं. तक्रार दाखल केली की हे सगळे फोटोज माझे म्हणून कोणीतरी, माझाच माणूस हे करतोय आणि हे सगळे फोटोज मॉर्फ केलेले आहेत, हं. हे माझे नाहीत. हं. आता मी जसं म्हटलं तसं नाशिकचाही SP हा कर्तव्यदक्ष आहे. ठीक आहे, तक्रार नोंदवून घेतली आणि त्यांनी ते फोटोज फॉरेन्सिककडे पाठवले की मॉर्फ आहेत की खरे आहेत. हं. बाबा म्हणतात म्हणून ते मार्फ नाहीत आणि तो कुणीतरी नितीन जाधव म्हणतो म्हणून ते खरे नाहीत. लेट अस सी व्हॉट इज दॅट. हं. द रियालिटी वॉज ते फोटो खरे होते, ती CCTVची क्लिप होती. मग दोन्ही पोलीसवाल्यांचे कान खडे झाले हं. की अरे हे कुठून आलं. मग हा नितीन जाधव जो आरोपी आहे, ज्याच्याकडून हे महिलेचे फोटोज हे होत आहेत, तोही एक गुन्हा आहे. हं. तर तो तर अहिल्यानगर पोलीस स्टेशनमध्ये कैद आहे. मग यांनी त्यांना सांगितलं की त्याचा मोबाईल जरा बघा, इन्स्पेक्ट द मोबाईल. हं. मोबाईल पाहिल्यावर ती 58 व्हिडिओ आणि ते 200 फोटोज मिळाले. हं. मिळाल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं नितीन जाधवशी बोलल्यावर की हे तर हिमनगाचं टोक आहे, हं. खाली यात काय काय आहे आणि काय काय नाही. पण या सगळ्यामध्ये प्रश्न हा पडतो ताई की ह्या सगळे डॉट्स कनेक्ट झाले आणि त्याच्यामुळे हा सगळा भांडाफोड झाला. पीडित महिला पुढे का आल्या नाहीत? म्हणजे आत्ताही ज्यावेळी आम्ही बातम्या देत असतो त्यावेळी आम्हाला गेले 2 दिवस आवाहन करायला लागत होतं की जर तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला असेल तर तुम्ही पुढे या, तुमच्या तक्रारी नोंदवा. का महिला पुढे आल्या नाहीत? का कसलं दडपण होतं महिलांवरती? किंवा आज अशीही एक बातमी ऐकली की महिला पहिल्या आमदारांकडे गेल्या, आमच्यासोबत असं असं झालंय हे सांगायला. का त्यांना महिला आयोग विश्वासाचा वाटला नाही त्यावेळेला? महिला आयोग विश्वासाचा न वाटल्याची कारणं जी आहेत ती तर महिला आयोगाकडे पाहिल्याबरोबरच कळतं तुम्हाला. बघा,
याच्या अगोदरचे अध्यक्ष तुम्ही डोळ्यापुढे आणा. विजयाताई रहाटकर, बिफोर दॅट सुसीबेन शाह, बिफोर दॅट निर्मला सामंत प्रभावळकर, बरोबर. आणि आमच्यासारखे सदस्य अत्यंत बाळबोध, एखाद्या राह चलती म्हणतो आपण, त्या महिलेला सुद्धा वाटेल की चल ताई माझी जरा गोष्ट ऐक. यांची ॲटिट्यूड, यांचा ड्रेस सेन्स, यांचं ग्लॅमर, यांचं मेकअप, यांची ती आर्टिफिशियल नखं, माझ्यासारख्याच महिलेला त्यांच्याशी बोलताना असं वाटतं की जरा आपलं पदरबिदर व्यवस्थित करून घ्यावं आणि मग त्यांच्यापुढे कॉम्प्लेक्स यायचा. आय डू ॲग्री दिस. वेन वी वर वर्किंग टुगेदर, जेव्हा आमचा पक्ष एकत्र होता आणि त्या माझ्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या, मलासुद्धा कॉम्प्लेक्स यायचा. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, या महिलेची सतत उठबस किंवा सोशल मीडियावरचा सतत वावर हा कधीच महिलांसोबतचा नाही. तो सतत मंत्री, संत्री, ऑफिसर, म्हणजे 24/7 या घटनात्मक पदावर बसून त्यांनी नुसती संघटनात्मक काम केलं हे प्रत्येकापर्यंत पोचत होतं. त्यामुळे पीडितेला सुद्धा माझ्या कामाचं कोण आणि मी इथे गेलं तर माझा वेळ वाया जाईल हे कळत होतं. आणि 24/7 इवन त्या आयोगात सुद्धा त्यांनी राजकारणच केलं. सदस्य सचिव जी IAS महिला असते तिला 0 फुटेज, मला हीच चेंबर पाहिजे, मला इथेच बसायचं आहे, मला हाच कार्यक्रम घ्यायचा, अशा पद्धतीचं. आणि ती सदस्य सचिव महिला जी आहे, जी सरकारी अधिकारी आहे, ती काय म्हणेल, महिला बालकल्याण मंत्री यांच्या मुलीसारख्या आहेत. कुठं एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये महिला बालकल्याण मंत्र्यांचं एकतरी स्टेटमेंट आहे? इज शी ओनली लाडकी बहीण योजना मंत्री? सॉरी, असं म्हणू नये मी इतक्या लहान वयाच्या मुलीला, माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाईने, पण म्हणावंच वाटतं. आणि म्हणून पोरींना विश्वास वाटला नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते मी की या प्रकरणामध्ये जेव्हा एका पीडितीला पोलिसवाल्यांनी जबाब नोंदवला, काय प्रोसिजर असते, मी तक्रार केली, ती तक्रार रजिस्टर झाली, FIR रजिस्टर झाला, कलम ठरले. मग पहिल्यांदा फिर्यादीचा जबाब, मग संशयित आरोपी जो तुम्ही म्हटलाय त्याचा जबाब, मग त्याचा अभ्यास करून चार्जशीट तयार करणे, मग ती चार्जशीट कोर्टात दाखल करणे आणि मग कोर्टात साक्षी पुरावे देऊन ती केस चालवून मग त्या आरोपीला कन्फर्म्ड गुन्हेगार साबित करून मग शिक्षा करणे, हा प्रवास असतो. मग त्यात फिर्यादीचा जबाब ही एक पायरी आहे ना. जेव्हा या फिर्यादीचा जबाब पोलीसवाले नोंदवत होते आणि दरम्यान तिला कोणीतरी सांगितलं की बाबा जा राज्य महिला आयोगाकडे, आपल्या खरात बाबांचीच तर ती बघताय, तर तिथे तिला थांबवून पोलीसवाल्यालाच खूप धमकी, दालदपाट, रागवणे असं केलं की तुम्ही महिलेला का खोदून खोदून विचारताय. कारण समजलं खोदून विचारलं तर हे सगळं पोचेल खरात बाबांपर्यंत आणि खरात बाबांपासून पोचेल आपल्यापर्यंत. नाही, पण ज्या रुपालीताई हातामध्ये संविधान घेऊन संविधानावर विश्वास ठेवा, बाकी कशावर विश्वास ठेवू नका, म्हणजे बराच उहापोह झाला या सगळ्यावरती, त्याच रुपालीताई जाऊन त्या खरात बाबाचे पाय धुतात, त्याच्या डोक्यावर छत्री धरतात, त्याची तुलना अगदी विठ्ठलापर्यंत जाऊन करायला सुद्धा त्या मागे पुढे पाहत नाहीत. काय वाटतं? हिपोक्रासी आपल्या समाजाचा जो एक मोठा रोग आहे, ढोंगीपणा. पोटात काय, ओठात काय, बोलण्यात काय, दाखवण्यात काय, असण्यात काय, दिसण्यात काय, करण्यात काय, दाखवण्यात काय. हत्तीचे दाखवण्याचे वेगळे आणि खायचे वेगळेच दात, ही म्हण आपल्या समाजाला खूप परफेक्ट लागू होते. इतकी हिपोक्रासी, इतका ढोंगीपणा, म्हणजे साधी गोष्ट आहे. आता जेव्हा त्या पहिल्या दिवशी म्हणाल्या की मी त्यांना गुरु मानत होते आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही माहिती नाही. इज इट? येस. ज्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही माहिती नाही त्याच्या संस्थेवर तो माझी विश्वस्त म्हणून नेमणूक करेल का? शेंबडं पोरगं सांगेल की नाही करणार. वन थिंग. सेकंड थिंग, आम्ही असं मानतो, आम्ही म्हाताऱ्या बायका मानतो आणि ते खरंही आहे, तुम्हालाही अनुभव आला असेल, महिलांना बाय द अल्मायटी एक 6th सेन्स दिलेला. प्रश्नच नाही. गुड टच बॅड टच तर आम्ही 6वी-7वीत शिकवतो का मुलींना? 174 शाळांमध्ये दरवर्षी मी माझ्या संस्थेतर्फे जाणीव जागृती अभियान घेते. गुड टच बॅड टच त्या पोरींनाच नाही, पोरांना पण शिकवते. इन्सेस्टिंगमध्ये काही मुलंसुद्धा पीडित असतात, बरोबर. जेव्हा एक या सगळ्या सोशल मीडियावरच्या फोटोजमध्ये तुम्ही स्पेशली पहा
केक भरवतानाचा फोटो जो आहे आणि तुम्ही फक्त झूम करून त्या बाबाची नजर पहा, तुला मला पण कळेल की तो कसल्या नजरेने पाहतोय, तो नजरेने खातोय त्या रुपालीताईंना, हे दिसतं आपल्याला. आणि यांना कळलं नाही. मग दोनपैकी एक गोष्ट आहे की या इतक्या मठ्ठबुद्धी आहेत की त्यांना समोरचं काही कळलं नाही, किंवा ह्या त्याच्या पार्टनर आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला मदत करणारे आहेत. जसं आता सगळीकडे डिमांड होत आहे की ज्यांचे ज्यांचे फोटो झाले सगळ्यांवर गुन्हे दाखल करा आणि सगळ्यांना सहआरोपी करा आणि सगळ्यांची चौकशी करा. मला खूप स्ट्रॉंगली सांगावंच वाटतं, त्या फोटोजमधलं कोणी माझं कोणी नाही, आणि खरंच दोषी असेल त्याला खरंच शिक्षा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं महिलांचा अपमान, शोषण, त्यांचं आयुष्य दुभर करण्याचा अधिकार कोणालाच नाही. टू रिस्पेक्ट द वुमन, टू केअर द वुमन, टू हॅव द सिम्पथी अबाउट द वुमन इज मॅन्डेटरी, नॉट ऑप्शनल. हा चॉईस नाही आहे तुमचा. इथे तुम्हाला महिलांना सन्मान द्यावाच लागेल. का नाही देणार तुम्ही? त्या लायकीची महिला असेल तर सांगा, तिला शासन तुम्हीच द्याल. ही घटना आहे दोघांसाठी इक्वल, समता आम्ही मानू. या त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांमध्ये मला असं वाटतं 3 प्रकारचे लोक आहेत. एक व्हिजिटर्स, की जसं आम्ही आज आले तुमच्याकडे, आपण खुर्चीत बसलेलो आहे, फोटो काढला, ऑर आयदर तुम्ही माझ्याकडे आलात, वी आर, आपण भेटलो फक्त. असं भेटलेल्यांनी तुम्ही मला किंवा मी तुम्हाला वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती नाही असं आपण म्हणू शकतो. तुम्ही पहा, काही फोटोज तसे दिसतात, मी कोणाचंच नाव घेणार नाही, कारण उगाच मग तो माझा ना हा माझा नाही असं होईल. बरोबर, मला कॉन्ट्रोवर्सी नाही करायची. 1, काही त्यांचे सपोर्टर्स असतात. म्हणजे काय, काही IAS अधिकारी, काही IPS अधिकारी, काही अंतरंग मित्र त्यांच्या आतल्या स्फिअरचे, की बाबा जसं आता आपल्या सरिताताई आहेत, सरिताताई मी म्हणते म्हणून प्लीज फोन करून द्या ना तुम्ही SP-ना, तुमच्या ओळखीचे आहेत, किंवा आशाताई मी म्हणते म्हणून कलेक्टरना फोन करा ना, असं कोणीतरी मला म्हणू शकतं. बरोबर. इनडायरेक्टली आय बिकम सपोर्टर ऑफ हिमसेल्फ, की मी कधीतरी तुझ्या तोंडून ऐकलंय की असा असा बाबा आहे, कधीतरी जाता येता आपण भेटलोही आहे, आणि मग अननोईंगली मी त्यांना सपोर्ट करते आहे. आणि काही लोक त्यांचे पार्टनर्स असतील, त्यात 1 नंबरवर दीपक केसरकर, 2 नंबरवर रुपालीताई चाकणकर, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आवर्जून तिथपर्यंत नेणे. म्हणजे रुपालीताईंनीच महिलांना खरात बाबापर्यंत नेलं असं तुम्हाला म्हणायचं? बिलकुल, असंख्य महिलांना नेलं असेल, प्रत्येकीला असं मी म्हणणार नाही, पण महिला संघटनांची मीटिंग असताना हा बाबा त्या मीटिंगमध्ये जायचा. ओपनली मीटिंगमध्ये हे माझे गुरु आहेत, आज मी जिथे पोचलेली आहे ही यांच्यामुळे पोचलेली आहे, हे माझे पांडुरंग आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्या भोळ्या भाबड्या समोर बसलेल्या महिला कार्यकर्त्यांना प्रत्येकीला वाटतं मी रुपालीताई चाकणकर व्हावं, मला राज्यमंत्र्याची पोस्ट मिळावी, मला MLC मिळावं, यांच्यासारखं दिसावं, मंत्र्यांनी असंच मला भाव द्यावा, माझी उठबस त्यांच्यामध्ये असावी, कोणाला नाही वाटत. बरोबर. त्या महिलांसमोर मी यांच्यामुळे असं झाले म्हणजे इनडायरेक्टली त्या महिलांना, भोळ्या भाबड्या यांच्याकडे प्रमोट करणे नाही होत, ते ह्या करायच्या. 1 थिंग. आणि 2nd थिंग जे मला वाटतं, कारण तो एक प्रश्न तुमचा असलाच पाहिजे, की इतक्या सुशिक्षित सगळ्या महिला या मध्यम वर्ग आणि उच्च वर्गातल्या आहेत. अशोक खरात, त्याच्या भोवतीचं असलेलं हे सगळं वादाचं वलय, हे प्रकरण आत्ता उजेडात आलं आणि आत्ता घडलं. पण मला ज्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महिलांसंदर्भात घडलेल्या ज्या काही मोठ्या घटना दिसतात, मग ते वैष्णवी प्रकरण असेल किंवा भिसे प्रकरण असेल, संपदा मुंडे प्रकरण असेल, आणि तुम्ही गायनकोलॉजिस्ट आहात त्यामुळे या प्रकरणाची भीषणता तुम्हाला जास्त कळेल, जे स्त्रीबीज रॅकेटचं प्रकरण झालं, या सगळ्या प्रकरणांमध्ये किंवा अशा अनेक प्रकरणांमध्ये महिला आयोगाची भूमिका नेमकी काय होती, आणि खरंच ही सगळी प्रकरणं महिला आयोगानं संवेदनशीलतेनं हाताळली असं वाटतं का तुम्हाला? दुर्दैवानं हेच मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणांमध्ये महिला आयोग कुठे अस्तित्वातच नाही. महिला आयोगाची काहीही भूमिका नव्हती. आयदर त्यांना ते कळलंच नाही, किंवा कळूनही त्यांना करायचं नव्हतं, राजकारणातून वेळ मिळाला नाही, व्हॉट्स एव्हर इट इज. काय करायला पाहिजे होते महिला आयोगाने पोक्सो कायद्याची माहिती देणे. आत्ता इगतपुरीचं प्रकरण झालं, आश्रमशाळेतली महिला, छोटी मुलगी, काहीच नाही केलं. शिर्डीच्या 11 वर्षाच्या पोरीवर ॲसिड अटॅक झाला, काहीच नाही केलं. बीडची एक अल्पवयीन विवाहित महिला घरून पळवून नेली आणि मग बलात्कार करून चावडीत बांधून ठेवली,
ती अल्पवयीन आहे. तिथल्या बीडच्या SP नी जेव्हा मला सांगितलं, म्हटलं म्हणजे तिचा बालविवाह झालेला आहे. बालविवाहाबद्दल यांनी काम करणं अपेक्षित आहे. लैंगिक अत्याचारावर काम करणं अपेक्षित आहे. कौटुंबिक हिंसाचारावर काम करणं अपेक्षित आहे. वैष्णवी हगवणे किंवा ती इंजिनियर पोरगी असेल पुण्याची, हुंडाबळी आहे ती, हुंडाबळीवर काम करणं अपेक्षित आहे. स्त्रीभ्रूण हत्येवर त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आजही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुलींचा जन्मदर मुलांच्या कंपॅरिझनमध्ये 912वर आला आहे. 1000 मुलांना 912, म्हणजे आजपासून 20 वर्षानंतर 88 मुलांचं लग्न होणार नाही आहे किंवा ती लिंग पिसाटासारखी समाजामध्ये फिरणार आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. या स्त्रीभ्रूण हत्येवर त्यांनी काम करणं गरजेचं आहे. पिटा ॲक्ट सगळ्यात भीषण. जितकं स्त्रीबीज भयानक आहे प्रकरण, तेवढंच पिटा ॲक्टचं, की अल्पवयीन मुली कुठून कुठून बाकीच्या राज्यांतून आपल्याकडे येतात आणि त्यांचं प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ॲक्ट, त्या मुलींना इकडे तिकडे वेश्या व्यवसायासाठी हलवण्यात येतं, विकण्यात येतं. अकोल्यात परवा एक ठिकाणी, ॲज आय सेड, की माझं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. एक जयपूर, एक दिल्ली आणि एक आंध्र प्रदेशमधून मुलगी आली आणि तिच्याकडून एका आमच्या रेसिडेन्शियल एरियामध्ये वेश्या व्यवसाय करून घेण्यात जात आहे असं मला कळलं. आय आस्क टू अवर SP ऑनरेबल अर्चित चांडक, अत्यंत चांगले कर्तव्यदक्ष. आपण काम करायला निघालो की ऑफिसर काम करतात असा माझा अनुभव आहे. धाड टाकली, त्या 3 मुलीपैकी सगळ्यात लहान मुलगी 10 वर्षाची, एक 13.5ची आणि एक 15.5ची. त्यांचे पॅरेंट्स झुंडून त्यांना पाठवताना पोलीसवाल्यांना काय करावं लागलं हे मला माहिती आहे. हे काम आयोगाने करणं अपेक्षित आहे. इथे आयोगाने त्यांना निवारा देणं, त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना वकिली सल्ला देणं, त्यांना जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण करणं. आता तुम्ही वेगळ्या राज्यातून आलेल्या मुलींबद्दल बोलताय, पण ऑन द अदर हँड त्याच वेळेला आपल्या राज्यांमध्ये महिला गायब होण्याचं प्रमाण सुद्धा लक्षणीयरित्या वाढलेलं आहे, जो मुद्दा अनेकदा राजकारण्यांनी सुद्धा उपस्थित केलेला आहे. महिला आयोगानं काय केलं पाहिजे यासाठी? महिला आयोगानं या अपहरण झालेल्या आहेत की फूस लावून पळवून नेलेल्या आहेत याचं वर्गीकरण करून, ज्यांचं अपहरण का झालेलं आहे त्यांना शोधून काढून त्यांच्या घरी पोचवणे, आणि ज्या फूस लावून पळवून नेलेल्या आहेत त्या आता व्यवस्थित आहेत की नाही, वेअर इज शी अँड हाऊ इज शी. जर ती 18 वर्षाच्या वर असेल तर ती व्यवस्थित संसार करते आहे की नाही, तिच्या आईवडिलांची तिची एकदा भेट घालून देणे आणि आईवडिलांना समुपदेशन करून सांगणे की ती मुलगी 18 वर्षाच्या वर आहे, तिला नांदू दे. फक्त एवढं सांग की भिवू नको, तुला त्रास झाला तर मी आहे. उलट पक्षी महिला आयोगामध्ये ही परिस्थिती आहे की गरीब महिलांना तर ते भेटायच्याही नाहीत. नुसतं राजकारणी आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांना त्या भेटायच्या, असा तिथली न्यूज आहे. आता तुम्ही फार टीकेचे बाण सध्या चालवताय, पण नियुक्ती हा या सगळ्यामधला खूप महत्त्वाचा भाग आहे की महिला आयोगांच्या अध्यक्षांची नियुक्ती, त्याच्यासाठीचे निकष काय आहेत आणि कशा पद्धतीनं ती नियुक्ती झाली पाहिजे, कोणता चेहरा तिकडे बसला पाहिजे. खरं तर नियुक्ती करताना महिला क्षेत्रात काम करणारी, फार राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेली, राजकारणाशी अटॅच्ड असणे वेगळी गोष्ट, आणि राजकारण 24/7 करणे, त्याची महत्त्वाकांक्षा असणे ही वेगळी गोष्ट. तर अशी महिला द्यायला हवी. उदाहरणार्थ सुसीबेन शाहसुद्धा काँग्रेसमध्ये काम करायच्या, पण त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही होतो तेव्हा आम्ही 6 सदस्य. तुम्हाला आठवत असेल पारसकर जे DG होते त्यांची केस, त्यांना बडतर्फ केलं होतं आम्ही. प्रीती झिंटा आणि नेसवाडी याची केस, त्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता. माझ्या काळामध्ये मी आयोगाला सदस्य असताना अमरावतीला 1961 स्थापन झाली एक तपोवन नावाची संस्था. 5 मुलींवर बलात्कार झाला, रेसिडेन्शियल स्कूल होती 5वी ते 10वी. सुमोटो त्याचा दखल घेऊन ती संस्था आम्ही बंद केली होती. हेच सोमनाथ घारगे तेव्हा अमरावतीला CP होते. आमच्या अकोल्यामध्ये दीपक पांडे नावाचे SP होते. त्यांनी एका ब्रॉदेलमध्ये म्हणजे वेश्यालयामध्ये या अल्पवयीन मुलगी होती एक, तिच्याशी ते ही यूज टू गो अँड हॅव अ सेक्स विथ हर. त्यावेळेला हे सध्या नाशिकचे CP आहेत ते आमच्याकडे ॲडिशनल SP होते, बाळासाहेब पाटील. त्या मुलीला आम्ही न्याय दिलेला. राज्य महिला आयोगाचं हे काम आहे, म्हणजे त्या पद्धतीनं काम करण्याचं नॉलेज असणारी, इच्छा असणारी, वेळ असणारी, आणि त्या पद्धतीनं तिचा वेस्टेड इंटरेस्ट, मग तो पैशामध्ये असो, तो ग्लॅमरमध्ये असो, कशातही नसला पाहिजे, अशी नियुक्ती व्हावी. आत्ताच्या परिस्थितीला मला CM साहेबांना आव्हान काय करायचं आहे. खरंच या केसमध्ये आय एम व्हेरी मच थँकफुल टू CM. गृहमंत्री, ऑनरेबल मुख्यमंत्री यांनी या केसमध्ये
खरंच ते अभिनंदनास आणि धन्यवादास प्राप्त आहेत. असंख्य महिलांकडून त्यांना खरंच धन्यवाद, या पीडित महिलांकडून, कारण हे असं चालत राहिलंच तर. तर मला असं वाटतं एखादी रिटायर्ड पोलीस अधिकारी लाईक मीरा बोरवणकर, बरोबर, एखादी रिटायर्ड न्यायाधीश महिला जिला या गोष्टीचा अभ्यास आहे, अशा पोरीला तिथे पोस्टिंग द्यावी ॲज अ अध्यक्ष. आता त्याचे सदस्य आहेत 6, हे 93 मध्ये ठरलेले आहेत. बरोबर. मी म्हणते नियम बदलून करा ना 10. 93 मध्ये आपल्याकडे 27 जिल्हे होते, आता 36 आहेत. करा ना 10. आणि जसं तुमच्या विधानभवनामध्ये, विधान परिषद विधानसभेमध्ये किंवा संसदमध्ये, लोकसभा राज्यसभेमध्ये एखाद्या गोष्टीवर सत्ताधारी आणि विपक्षवाले चर्चा करून एखादी गोष्ट पास करतात, अशी प्रत्येक केसची, प्रत्येक विषयाची, प्रत्येक पॉलिसीची, प्रत्येक कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन आणि त्यातल्या लूप होल्सची होऊ दे ना तिथे चर्चा. 5 तुम्ही सत्तेतल्या महिला घ्या, 5 विरोधक घ्या, होऊ दे ना चर्चा. चर्चा करून अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा. शेवटी अध्यक्षांचा निर्णय फायनल असा आपण ठरवणार, बहुमताने घ्या. तिथे पण लोकशाही असू द्या ना. काय फरक एकाधिकारशाही पडतो? नको. एकाधिकारशाही नको. ही जी एकाधिकारशाही आहे, यामुळे जे झालं होतं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी तो पुढारी खबरदारचा खामनेर असो किंवा एखाद्या त्या गोष्टीत लक्ष घालणारा पोलीस अधिकारी असो, त्यांना तर प्रॉब्लेम केलाच. पण त्या वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल, आपल्यासारख्याच काही पत्रकारांनी त्या वैष्णवीच्या घरासमोर त्यांना विचारलं की असा असा तुमच्यावर आरोप होत आहे की बा अजितदादांचा तो कार्यकर्ता होता, वैष्णवीचा सासरा, आणि ते हुंडाबळी म्हणूनच दाखल व्हावं असं तिच्या आईचं वडिलांचं म्हणणं होतं. मॅडमनी कुठल्या तरी प्रश्नाच्या उत्तरात अशी चिल्लर खूप वाजत असते असं म्हटलं. नो, दिस इज नॉट डन. दिस इज नॉट डन. इथे पीडित महिला आहेत, महिलांवर अत्याचार होतात, त्यांना न्याय मिळावा असं आपल्या समाजकारण्यांना, राजकारण्यांना वाटतं, पॉलिसी मेकर्सना वाटतं, म्हणून राज्य महिला आयोगाची स्थापना आणि तुम्हाला अध्यक्ष म्हणून त्यावर बसवलेलं आहे. ही काहीच शासन, प्रशासन, राज्य महिला आयोग, मंडळ हे आपल्या बापा की खेती नाही आहे, किसी के बाप की खेती नाही आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हे करत असतानाची जी बॉडी लँग्वेज आहे ही त्या महिलेची, जी कोणी महिला तुम्ही तिथं अपॉइंट कराल, सेवा करण्याची असावी. दी ॲटिट्यूड शुड बी ऑफ सर्विंग, लव्हिंग, केअरिंग, शुड नॉट बी ऑफ ऑर्डरिंग, रुलिंग. नो. हा अहंकार जो आहे तो त्या महिलांना तुमच्याशी कनेक्ट नाही होऊ देत. एक्झॅक्टली. या खरात प्रकरणामध्ये आणखी एक समस्या आता निर्माण झाली आहे की जे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत, आम्ही मीडियावाले ज्यावेळी हे व्हिडिओज दाखवतो त्यावेळी त्या महिलेची कोणतीही ओळख समोर येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतो. पण सोशल मीडियावर कोणाचा होल्ड नाही आहे आणि लोकांची मानसिकता अशी आहे की आता AIच्या माध्यमातून महिलांचे चेहरे तिकडे चिकटवून ते व्हिडिओज व्हायरल केले जातात. एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, असे लाखभर लोकांपर्यंत ते अनफिल्टर्ड व्हिडिओ पोहोचतात. त्या महिलेची आयडेंटिटी रिव्हील होते. या सगळ्यामध्ये आता महिला आयोगानं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं या सगळ्याला चाप लावला जाईल? महिला आयोगानं तर करायलाच पाहिजे. असं करणाऱ्या प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटच्या माणसावर आपण गुन्हा दाखल करू शकतो, बरोबर. परंतु यासाठी आय मस्ट बी थँकफुल टू दॅट तेजस्वी सातपुते मॅडम. त्यांनी एक ॲडवायझरी पब्लिश केलेली आहे सगळ्या पत्रकारांसाठी आणि सगळ्या सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यांसाठी, की तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्याकडे क्लिप आली तरी ती पुढं पाठवताना तुम्ही कुठले नियम पाळावे, आणि हे पाळले नाहीत तर तुम्ही सुद्धा आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पोलीस प्रशासनाच्या नियमांप्रमाणे गुन्हेगार म्हणून तब्दील व्हाल, असं त्यांनी एक ॲडवायझरी टाकलेली आहे. सगळ्या पत्रकारांना ती त्यांनी पाठवलेली पण आहे, आपल्याकडे पण आली असेल, आमच्याकडे पण आलेली आहे. ऑल दोज सामाजिक कार्यकर्ते वगैरे. या महिला आयोगाच्या संदर्भामध्ये आपण बोलत असताना महिला आयोगाचा एक ॲडवायझरी रोल असतो पॉलिसी मेकिंग. म्हणजे महिलांना अधिक सबल, अधिक सक्षम, अधिक प्रॉडक्टिव्ह, अधिक कॉन्फिडंट असं करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या करणं. त्यात महत्त्वाचा नियम आहे आमच्या काळामध्ये जे आम्ही केलं होतं की इंटरनल कंप्लेंट कमिटी, विशाखा कमिटी, ह्या सगळ्या विशाखा कमिट्या महिला आयोगाच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महिलांना जो लैंगिक अत्याचार किंवा लैंगिकतेच्यावरून जो त्रास सहन करावा लागतो, ती तिथली विशाखा समिती स्ट्रेंथन आहे की नाही हे पाहणं. विधवा, परित्यक्ता, प्रौढकुमारिका, घटस्फोटिता यांना
रोजगार मिळतो की नाही, तो मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यासाठी हे करणं. एज्युकेशन घेताना जो ड्रॉपआउट रेट आहे, हम्म. बरोबर, तो कशामुळे आहे? माझ्या घरापासून शाळा दूर आहे, ट्रान्सपोर्टेशन नाही. हम्म. महिला आयोगाचं काम आहे. हम्म. एखादी म्हणजे आमच्या एरियाजमध्ये आम्ही केलं की एखादी कालीपिली मुलींवालीच, याच्यात मुलं बसणार नाहीत रे बाबा, 11 वाजता एकदा जाईल आणि 5 वाजता एकदा येईल, या गावातल्या सगळ्या मुली ते सोडून देईल. भाडं तर कुठेही द्यायचं आहे, उगाच गर्दीत गेल्या तर त्या मुलींना आईवडील पाठवत नाहीत. प्रश्न. असं एज्युकेशन, हेल्थ, इकॉनॉमी, हम्म. ऑल व्यक्तिमत्व विकास आणि लैंगिक अत्याचारापासून प्रिव्हेन्शन. मग इन्सेस्टिंग असो, कामाच्या ठिकाणी असो, ईव्ह टिझिंग असो, चिडीमारी वगैरे पथक, सगळ्या जिल्ह्यातले चिडीमारी पथक वर्किंग आहेत की नाही हे पाहणं यांचं काम आहे. या सगळ्यामध्ये आता लूप होल्स कुठे आहेत, का होत नाहीये हे सगळं? सगळ्यात महत्त्वाचं की पोलीस प्रशासनातल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा नंबर अजूनही, आरारामांनी 10,000 महिलांची पोस्टिंग केली होती तरी अजूनही त्या कमी आहेत. एक. दुसरं, या सगळ्याच गोष्टींचं सध्या महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, देशातसुद्धा राजकीयीकरण हे इतकं जास्त झालेलं आहे की माझा यातून राजकीय फायदा काय, हे काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असो किंवा राजकीय कार्यकर्ता असो, लोकप्रतिनिधी असो, हा पाहतो. आणि त्यामुळे जे फील्डवर काम करणारे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत ते सुद्धा तेवढंच पाहतात की मेरे आका को खुश रखना है बस. जे आता आपण ऐकतो, एक्झॅक्टली. 3 IAS आणि IPS अधिकारी बसले आणि त्यांना कसं मदत करता येतील यावर चर्चा करत होते, असं कोणीतरी बोलत आहे. ते खरंही असेल, क्योंकि इनमें से कोई जो कि उनके पार्टनर है वो IAS IPS अधिकारी के आका हो सकते हैं. मला ही बदली पाहिजे, मला तिथे बदली पाहिजे, माझं हे प्रकरण झाकून ठेवा, माझ्याकडे ACBचं आलं ते करा, काही ना काही. थोडक्यात राजकारण विरहित महिला आयोग झाला पाहिजे, तरच तो महिलांच्या कल्याणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी काम करेल असं तुम्ही म्हणताय. शेवटचे 2 प्रश्न विचारते. गेल्या काही प्रकरणांपासून महिला आयोगाचं जे प्रतिमा खंडन झालेलं आहे किंवा प्रतिमा भंजन झालेलं आहे असं आपण म्हणू, जर पुन्हा एकदा एक सक्षम, सुदृढ आणि जसा महिलांना अपेक्षित आहे तसा महिला आयोग राज्यामध्ये उभा करायचा असेल तर 5 महत्त्वाच्या गोष्टी काय केल्या पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सध्याचं जे महिला आयोग स्ट्रक्चर आहे ते थोडंसं रिशफल करून त्यात निदान सदस्यांची संख्या वाढवली पाहिजे. एक, जसं आपण एक IAS अधिकारी दिले आणि बाकी कर्मचारी, MPSC क्लास 1 अधिकाऱ्यांची संख्या त्यात वाढवली पाहिजे. एकट्या IAS अधिकाऱ्याचा हा रोल नाही. 2, तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथं लिगल ॲडवायझर्स, समुपदेशक आणि कर्मचारी म्हणजे आस्थापना विभाग असे 3 विभाग आहेत. तर त्यातल्या लिगल ॲडवायझर्सची संख्या सोबतच समुपदेशकांची संख्या वाढवली पाहिजे. तिथे 1 किंवा 2 डॉक्टरांची अपॉइंटमेंट पाहिजे. महिलांची सायकॉलॉजी काय याचा अभ्यास केल्याशिवाय त्यांना काय पाहिजे आणि आपण कसा त्यांना न्याय देऊ शकतो हे पाहिलं जात नाही. मी स्वतः डॉक्टरी शिकली आहे म्हणून असं नाही, पण आय नो त्या देर इज अ सिस्टम फॉर एव्हरीथिंग. त्या सिस्टमप्रमाणे जायचं असेल, तुझी मानसिकता बदलायची असेल तर आय शुड सी यू दॅट सायकोलॉजिकली. तुझ्यावर झालेला अन्याय, तुझं अपब्रिंगिंग, तुझं वातावरण, सध्याची तुझी परिस्थिती आणि मी तुझ्यासाठी काय करू शकते. फार बडबोलेपणाही मी करू नये आणि फार तुला झटकूनही मी देऊ नये, यासाठी तिथे सायकियाट्रिस्टची किंवा डॉक्टर्सची गरज आहे. हा त्याच्या रचनेमधला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याच्या कार्यामध्ये हे सुनावणी प्रकरण जे आहे, पोलिसांना घेऊन जाणे, 200 लोक एकदम बसणे आणि मग सुनावणी करणे, कशी सुनावणी आहे? त्यात गोपनीयता हवी. देयर शुड बी अ चेंबर. प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य महिला आयोगाचा महिन्यातून 15 दिवसातून 1 दिवस सुनावणीचा असावा. अगदी अध्यक्षांनीच प्रत्येक सुनावणीला गेलं पाहिजे असं काही नसतं. आमच्या वेळेला आम्ही सदस्य जायचो, कधीतरी आमचे लिगल ॲडवायझर जायचे, सदस्य सचिव जायचे. कोणी नसलं तर तिथला जिल्हा महिला बालविकास अधिकारीसुद्धा आमच्या वतीनं तिथं सुनावणी घेत असे आणि तो अहवाल पाठवायचा. असं प्रत्येक ठिकाणी लोकली, म्हणजे ते लवकरात लवकर मिळेल, पेंडन्सी होणार नाही. 6,500-7,000 हजार पेंडन्सी असते. हा दुसरा. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, महिला बालकल्याण मंत्री जे असतात त्यांच्या अंतर्गत महिला आयोग चालतो. माझा प्रश्न आहे की महिला आयोगाने महिला बालकल्याण मंत्र्यांना या पद्धतीचा अहवाल कधी दिला? तो रेग्युलरली घ्यावा
आणि नॉट ओन्ली घ्यावा, आज जसं तुम्ही सोशल मीडियावर सगळं पब्लिश करताय तसं तुम्ही केलेलं कामही पब्लिश करा ना. हम्म. येऊ द्या त्यावर उत्तरं. आणि प्लस पॉलिसी मेकिंगमध्ये आपण ओपन असावं. उदाहरणार्थ शक्ती कायद्यावर याच्या अगोदरचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2.5 वर्ष काम केलं. कुठं गेला शक्ती कायदा? त्याचा पाठपुरावा हा महिला आयोगाने केला पाहिजे. महिला आयोगाने दिलेले 298 समुपदेशन केंद्र आहेत अख्ख्या महाराष्ट्रात, ज्याला स्टेशनरी आणि 2 समुपदेशकांचं पगार आणि 1 जागा असं दिल्या जाते. त्याची अकाउंटेबिलिटी काय आहे? प्लस हे सगळं करत असताना माझी पुन्हा विनंती आहे अर्थमंत्र्यांना, अजितदादा असते तर आग्रहाने सांगितलं असतं, सुनेत्रा वहिनींना किंवा आदरणीय CM साहेबांना मी विनंती करेल की तुम्ही लिहिता 2% जेंडर बजेटिंग आहे. मग आपल्या सगळ्या अर्थसंकल्पातले 2% सरळ तुम्ही महिला आयोगाला देऊन का नाही टाकत? कारण त्यांच्या चॅलेंजेसमध्ये इकॉनॉमिकल चॅलेंज हाही एक विषय आहे. ते सुद्धा त्यांना भरपूर मिळावं असं मला वाटतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सतत त्या आयोगाचं नुसतं ग्लॅमरायझेशन केल्यापेक्षा अकाउंटेबिलिटी ठेवत त्यांचं क्रिटिसिझम पण खुल्या दिलानी स्वीकारलं पाहिजे, केलं पाहिजे. बोलवा की आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना तिथे. आम्ही असताना सुसीबेन शहानी अख्ख्या पोलीसवाल्यांचं ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेणे हे एक महिला आयोगाचं महत्त्वाचं काम असतं. पोलीस अधिकाऱ्यांचं, जिल्हा महापालिका अधिकाऱ्यांचं, पोलीस कर्मचाऱ्यांचं, महिला अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग कुठे घेताय तुम्ही आता? आणि कोणत्या तज्ज्ञ लोकांना बोलवताय शिकायला? यशोदाचं जसं ट्रेनिंग सेंटर आहे, महिला आयोगाच्या कुठलं ट्रेनिंग तिथं झालं? विश्वास नांगरे पाटलांना विचार. आम्ही कौटुंबिक हिंसाचाराचं ट्रेनिंग तिथे घेतलेलं, आम्ही पिठाचं ट्रेनिंग तिथे घेतलं, आम्ही PCPNDTचं ट्रेनिंग तिथे घेतलेलं, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं. तेव्हा ते मुंबईला CP होते विश्वास नांगरे. ही वॉज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माय सेल्फ. ही इज ऑल्सो व्हेरी गुड ऑफिसर. या सगळ्या संवादामध्ये एक गोष्ट आपण सतत अधोरेखित केली की महिला आयोगाशी असलेला कनेक्टच तुटलाय. करेक्ट. महिलांना महिला आयोग आपला वाटतच नाहीये. महिलांच्या मनामध्ये जर महिला आयोग ही आपली हक्काची जागा आहे, या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, या ठिकाणी आपला आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास जर निर्माण करायचा असेल तर काय पावलं उचलली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं की महिला आयोगानं ह्या व्हिक्टीम महिला ज्या आहेत यांचं उदात्तीकरण होणार नाही. महिला आयोगानं त्यांच्या लेव्हलला आलं पाहिजे. जेव्हा आम्ही समुपदेशनाचा, मी पण डिप्लोमा केलेला आहे, समुपदेशन शिकतो, त्यात लिहिलेलं आहे की पीडिता आणि त्यांना न्याय देणारी समुपदेशिका किंवा ज्ञान देणारी ह्या एका लेव्हलला बसल्या पाहिजे. मी काहीतरी उंच खुर्चीवर बसलेला आहे आणि खाली कुठंतरी कोणी बसलं आहे असं नको. जे अंतर पडत गेलं हे बोलण्यामुळे, वागण्यामुळे, वेळ न दिल्यामुळे, लोकांची कमी असल्यामुळे, याच्यामुळे झालं. मग काय केलं पाहिजे आपण? आता त्या महिला आपल्यापर्यंत येणार नाहीत राज्य महिला आयोगापर्यंत. आता राज्य महिला आयोगाला त्यांच्यापर्यंत जावं लागेल. ठिकठिकाणी जसं राजकीय पक्ष मेळावे घेतात, असं माता पालक मेळावे, विद्यार्थिनींचे मेळावे किंवा प्रोग्राम्स असं जिल्ह्यात राबवून दिस इज राज्य महिला आयोग अँड इट इज फॉर मी, ही भावना त्या फील्डवरच्या महिलांमध्ये, वुड बी सस्पेक्टेड व्हिक्टीम या महिलांमध्ये निर्माण केली पाहिजे. एक. दुसरं, हुंड्याच्या संदर्भातले, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातले, PCPNDT, बालविवाह या संदर्भातले सगळे जे कायदे आहेत, या कायद्यांचं ज्ञान, लीगल लिटरसी या विषयावर काम केलं पाहिजे. माझ्यावर अन्याय झाला तर मी कुठे कुठे जाऊ शकते हे मला माहितीच नाही, तर त्यात राज्य महिला आयोगाचं नाव कुठून येईल आपोआप? म्हणून लीगल लिटरसी ही महिला आयोगानेच राबवली पाहिजे. लीगल लिटरसी सेंटर्स, लीगल क्लिनिक्स ही महिला आयोगाने दिली पाहिजे. मग तुम्ही ते अगदी VCPCG असते, व्हिलेज चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी असते, तिथून सुरुवात केली. अगदी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यापासून सुरुवात केलं की त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये की राज्य महिला आयोग नावाची एक संस्था आहे जी महिलांसाठी काम करते, अशा पद्धतीचं बोलत राहिलं. किंवा जसं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करणे, जसं डिलिव्हरी करणे, याचे इन्सेंटिव्ज आशा वर्कर्सना मिळतात, असं एक मिशन 1 फॉर 1 असं मिशन मी प्रायव्हेटली, ते काही गव्हर्नमेंटचं नाही आहे, मी चालवते. एक पीडिता एक कार्यकर्ता
म्हणजे तक्रार करणे, समुपदेशन करणे, वैद्यकीय सल्ला देणे, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवून FIR नोंदवणे, चार्जशीट तयार करणे, जबाब तयार करून कोर्टामध्ये केस लढताना तिला विधी सेवा प्राधिकरण मधून वकील मिळवून देणे आणि कोर्टाचं आलेलं व्हर्डिक्ट इम्प्लिमेंट करून तिला न्याय मिळवून देणे आणि तोपर्यंत जर तिचा संसार तुटला असेल, ती तुटल्यासारखी झाली असेल तर तिचं किंवा तिच्या लेकरांचं रिहॅबिलिटेशन करणे, हे सगळी 10-12 कामं एका पीडितेने एका कार्यकर्त्याने मिशन 1 फॉर 1, एक पीडिता एक कार्यकर्ता असं आम्ही चालवतो. मी त्याची भारताची चेअरपर्सन आहे. आतापर्यंत जवळपास 7,300 केसेसमध्ये वेगवेगळ्या कुठल्याही संस्थेची असो, कुठल्याही पक्षाची असो, जिला महिलांना न्याय द्यायचा आहे ती पोरगी माझी, ती महिला माझी, तो पुरुष माझा, एक पीडिता एक कार्यकर्ता, तो पुरुष असला तरी चालते. अशा पद्धतीचे काही मिशन्स प्रोॲक्टिव्हली राज्य महिला आयोगाने राबवलं पाहिजे. एक अजून मिशन मी राबवते, म्हणजे माझ्यासोबत माझी खासदार वंदना चव्हाण आहेत आणि मीडिया पार्टनर म्हणून एक पत्रकार पण आहेत जगभरासाठी. ही फरशी, कारण एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी माझ्याकडे जेव्हा ती येते सहसा एकटी येत नाही, तिच्यासोबत तिचा बाबा, काका, मामा, मित्र, भाऊ, जिजाजी असं कोणीतरी असतं. म्हणजे एव्हरी शी कम्स विथ सम ही. मग आपण जर त्या हीलाच एनलाईट केलं, ही फरशी सगळ्या या कायद्यांची माहिती, या सगळ्या एजन्सीजची माहिती, या एजन्सीच्या कार्याची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोचवली तर जेव्हा त्याच्या अराउंडची एखादीशी माझी आई, माझी मावशी, माझी काकी, माझी मामी, माझी बहीण, माझी बायको, माझी मैत्रीण, माझी मुलगी यावर जर अन्याय झाला तर मला कायदे माहिती आहेत, मला माहीत आहे कुठं जावं लागते. आणि त्यात जर राज्य महिला आयोगाचा नंबर 1 नंबरवर असेल तरच राज्य महिला आयोगाला पूर्वीचं वैभव प्राप्त होईल आणि त्याला वेळ लागेल. आज असं झालेलं आहे आणि उद्या एकदम शिखरावर ते पोचणार नाही. त्यासाठी आपणा सर्वांना, म्हणजे पत्रकारितेतील काही पॉझिटिव्ह लोकांना, काही स्त्री दाक्षिण्य असलेल्या पुरुषांना, काही महिला कार्यकर्त्यांना, कोणाची सत्ता आहे, कोणाला क्रेडिट मिळते याचा विचार न करता फक्त महिलांसाठी आम्ही उभा आहोत असं म्हणत असंख्य लोकांनी काम करण्याची गरज आहे. तेव्हा राज्य महिला आयोगाला पुनश्च ते वैभव प्राप्त होईल, तो विश्वास पीडितांमध्ये प्राप्त होईल असं मला स्ट्रॉंगली वाटतं. महिला आयोग आणि महिला आयोगाचं अध्यक्षपद हे फक्त पद नसून ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. असंख्य महिलांच्या आशा, अपेक्षा आणि न्याय मिळण्यासाठी हक्काची जागा असलेलं एक आशास्थान म्हणून महिला आयोगाकडे पाहिलं जातं. जे तुम्ही सांगितलंत, अर्थात ती प्रक्रिया खूप मोठी आहे, त्याच्यासाठी लागणारा वेळ खूप मोठा आहे. अपेक्षा एवढीच आहे की ती जबाबदारी आता एका सक्षम खांद्यांवरती असेल, ज्यांना महिलांप्रती, त्यांच्या प्रश्नांप्रती खऱ्या संवेदना असतील. आपण आज आलात आणि या सगळ्यावरती आपली मतं अगदी बिनधास्तपणे व्यक्त केलीत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.